नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आजचा दिवस बी चांगला आहे स्पेशल, कारण आज बैल पोळा शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा सर्जा राजाचा सण। मग काय आंघोळ झालं बरोबर काम हाती भेटलं, ते म्हणजे गेरू भिजू घालायचं। त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं बैल धुवायला, पण आपला छोटा भाऊ आपल्या आधी तयारी लागेल होता। मग काय पलटीनाच चावी घेतली, विथ पलटीना स्टुडिओ आलो। कसं आहे ना, काल फक्त बैलाच्या शपा गेलो होता, हा भाऊ सुटेल होता, त्याच्यामुळे याची शप मीच घेऊन टाकली, म्हणजे कापली। मग काय एक एक करून सगळ्याच्या आंघोळीला नंबर लावले। जसं या पट्ट्यासमोर कॅमेरा धरून उभा आहे, तसं जर त्या भाऊ समोर जर उभा राहिलं ना, मी मा कॅमेरा सापडेच नाही गाडा। किती टाइम बैल धरून उभा राहणार, त्याच्यामुळे या छोट्याच्या हातामध्ये बैल दिला आणि आपण थोडं पप्पाला हातभार लावू म्हणून। आता आपलं तिकडे बैल धुवायचं काम चालू आहे, इकडे आलाच दान का उठा। बरं झालं एक जोडीदारानं फोन करून सांगितलं, नाही तर बैचं दे दान का श्रीलंका चालूच होत। मग काय धरली तशी डायरेक्ट आंघोळीला चालवली। हिला आंघोळ घालून आणला, आता तुम्ही म्हणशान दाखवलं नाही, अरे लेडीजची काही प्रायव्हसी आहे का नाही। आणि गाईच आंघोळीच्या बाबतीत आहे ना, आपला छोटा नाव आपल्यापेक्षा आळशी राव। मायला 4 पोर आणून नीची उचल बांगडी करून न्याव काय ना आता। आता इकडले सगळं काम उरकले बरं का, पण या भाऊचं अलगच प्रदर्शन चालू आहे। आता हे जर याच्या हातातून सटकलं तर हा बाजूला राहील, पण माय कपाळात म्हणजे माय डोक्यामध्ये लागेल। बाकीचा दिवस पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू, तोपर्यंत टाटा बाय बाय लव।